चला दादा काय सांगताय तुम्ही आता सभा घेतलेली आहे दादा काय सांगताय तुम्ही आता? नाही ही सभा नाही आहे, ही बैठक आहे, चावडी बैठक समाजाच्या आरक्षणाच्या नियोजनाच्या संदर्भात आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत जातो, 27ला अंतरवाली, त्या संदर्भात समाजाशी आम्ही सगळी चर्चा केली. चावडी बैठक घेऊन होती, बीड जिल्ह्यातले सगळे प्रमुख बांधव आले होते. आता या ताकदीनं मराठी आता एक घरातून एक असा सगळा मराठा समाज आता मुंबईकडे निघाला. मात्र सरकारने आताच समिती गठन केलेली आहे, मग ती समिती कशासाठी केली तुम्ही त्याचा विशेष ठेवत? ते आम्हाला नाही, ते देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती कशासाठी केली. आमच्या मागण्या सरकारजवळ येतात, आम्ही मागण्याची अंमलबजावणी मागतोय. मराठा आणि कुंभी एक ही मागणी आमची आहे, ती आम्ही लावून धरलेली आहेत. मुंबईला गेल्यावर आम्ही ते मिळवणार आहे. सगळ्या सोयऱ्यांची 3ही गॅजेटचा विषय, तेही आम्ही त्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबणार नाही. आता सुरू झालं. लक्ष्मी आक्षेप म्हणतायत की आता की संपूर्ण ज्या बैठका आहेत त्या सरकार पुरस्कृत आहे. कोण म्हणतं हे द्या सोडून चला पुढं, कसल्याला महत्व देत जाऊ नका रे. पुढे असंही म्हणाले की आमदार 10-15 लाख रुपये. अरे कोणाचं सांगा आता तुम्ही, त्याला माणूस कसा पाहिजे. चलो झालं का? कसं नियोजन असणार आहे सगळं? रणनीती तर पूर्ण ठरली, मराठा समाजाने पूर्ण तयारी केली. काय असतं, समाज आणि लेकरं हे जर जिंकायचं असतं तर रणनीती ठरवायची नसते, आपण सज्ज व्हायचं असतं. लेकराच्या पदरात दान टाकण्यासाठी सुखा समाधानाचं दान टाकायची जबाबदारी समाजाची असते. लेकरा बाळाचा सांभाळ करायचा, लेकरा बाळा उंचीवर न्यायचे, त्यातून समाज मोठा करायचा असला तर आपल्याला झिजावं लागतं, लढावं लागतं, घर झोपून नाही चालत. आपण ज्यावेळेस घर सोडतो, प्रत्येकाचं उदाहरण घ्या, घर सोडणारा माणूस दुसरीकडे कामाला जातो, तो 200 रुपये महिना घरात कमवून आणतो तर घर सुखी होतं. तसं घर सोडल्याशिवाय चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला आयुष्याची भाकर मिळणार नाही, ते म्हणजे आरक्षण. त्यामुळे प्रत्येक मराठीने ठरवलंय आधी लेकरं बाळ समाज त्याला उंचीवरती न्यायचं, मोठं करायचं. 29 ऑगस्टला आरक्षण मिळवायचं हे समाजाने ठरवलं आणि त्याच्यावर आता आम्ही पक्क झालं आहे. आम्ही निघालो आता मुंबईला. नसता 26 तारखेच्या आता अंमलबजावणी द्या, नाही यायचं मुंबईला. आम्हाला किती सोपं आहे, आम्हाला मुंबईला यायचं नाही, आमच्या अंमलबजावण्या द्या, खरं आहे ते द्या. आमच्या सरकारी नोंदी आहेत, 3 गॅजेट आहेत, 3ही सरकारी नोंदी आहेत, हरकत काय द्यायला. मराठा आणि कुणबी एक आहे, 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, काय हरकत आहे JR काढायला. मुंबईला यायची गरज नाही, 5 मिनिटाचं काम आहे कॅबिनेटचं JR काढणं. म्हणजे सध्या तुमच्यावर एक देवेंद्र फडणवीसचा व्हिडिओ व्हायरल होतोय की तो विरोधी पक्षनेता असताना त्यांनी जे सरकार होतं त्यांना म्हटलं होतं की तुम्ही मराठा आरक्षण द्या, तुम्ही सक्षम नाही आहेत का. पण आज ते मुख्यमंत्री आहेत, त्यावरती बोलायला तयार नाही. हा बघ, एकदा पुन्हा एक दुसरी आठवण करून दे. त्याच्याबरोबर आम्हाला पक्की खबर आली, शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत. त्या टायमाला बोललो आपण मीडियात, मीडियाचे बांधव म्हणले नाही नाही, तिथं फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती होते, त्यावेळेस ते म्हणले तिथं मी अडवतच नाही. म्हणावं शिंदे साहेबांनी मी अडवतोय म्हणून, आता कोणी म्हणन का सांगत म्हणून. ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी अडवत नाही. ठीक आहे, नाही म्हणता तुम्ही. आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल. आता तर तुम्ही येत 8 महिने काढण्यात, याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्याविषयी काम करू दिलं नाही, अजितदादांना पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही. आता ते आले तिथं, ते करत नाहीत, याच्यावर सिद्ध झालं. तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते, याचा अर्थ सिद्ध झालं की त्या शिंदे साहेबाला अजितदादाला काम करू दिलं नाही आरक्षणावर, हे सिद्ध झालं. तुम्ही 8 महिने झाला आलात तरी करत नाही, त्याचा अर्थ तो आहे. गेल्या वेळेस आपल्याला वाशीला थांबण्यात आले होतं, आता यावेळेस जर शिष्टमंडळ मध्ये कुठे बोलायला आलं तर मध्ये बोली नाही ना. आता बोली नाही ना मध्ये. तुम्ही 26 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा, तर आम्ही बोलायला तयार आहे. एकदा 27 अंतरवाली सोडली, 29ला तिथं ग्राउंडवर बसल्यावर चर्चा, तवर नाही. आणि गणपतीच्या पिरियड मध्ये आपण तिकडं जाताय कुछ मुंबई तुम्ही पेटवायला चाललात असं देखील ते म्हणतात. नाही नाही, ते फडणवीस साहेबांनी शिकवलेले शब्द आहेत. कारण एक त्यांचा मुकादम आहे परत येवल्याला, ते एक शिक्षण आहे. आपण असं म्हणा, त्यांनी ती रणनीती ठरवली मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडवून आणायची. जर काय झालं येवल्यावालाही जबाबदार राहणार आहे आणि फडणवीस सुद्धा जबाबदार राहणार. आणि गणपतीच्या पिरियड मध्ये आपण मुंबईमध्ये जाताय दादा, आरक्षण लढा सनदशीर मार्गाने लढला तर ठीक नसता, सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तुम्ही हल्ला सनदशीर मार्गाने केलता का अंतरवाली? हा, कुडून वेगळ्या आडनावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले. ते नावं ध्यानात आहेत ना आमच्या. वेळ येईल ना, योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते, आडनावं काय होते. तुम्ही
सनदशीर मार्गाने केलं का कधी? आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना. आताही लोकशाही मार्गानेच मुंबईला चाललो ना आम्ही. कुणाला दगड हाणला, कुणाला काठी मारली, कुणाला काही त्रास दिला, ती न्याय देणाऱ्या भूमीत चाललो आम्ही. तुम्हाला ते षडयंत्र बोलते, ते नाही बोलत. ते फडणवीसांचं त्यांचं ठरलेलं षडयंत्र ते उघडं पाडायला लागला. तुम्हाला शरद पवार रसद पुरवतात असा देखील सध्या आरोप कोण? शरदचंद्र पवार. अरे लय पागल जावण्याचे मग हात ओंड मग बघा असं हे पागल असले ना, लय येडगांडीचे आहेत. मोगम काही सांगत आधी म्हणले शिंदेचा आहे मी, नंतर म्हणले नाही उद्धव ठाकरे यांना मदत करतो, नंतर म्हणले शरद पवार करतो, नंतर म्हणले नाही अजित पवार करतो, नंतर म्हणले देवेंद्र फडणवीसच करतो. यांनाच सापडा ना. मला मदत करतो फक्त माझा मग गरीब मराठा समाज, जातवान सगळ्या ताकदीनं लढ्यात जे लागन त्या ताकदीनं. दुसऱ्या बाजूने की नाही मुंबईला जातात, दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण यात्रा काढली. काय कसं बघताय या यात्रेला? बघू आता वेळ येऊन थोडे पुढं आम्हाला आणखी हे करायचं. असं म्हणाले की ज्याची जशी संस्कृती तो तसंच बोलतो. कोण? त्यावरती बोलले छगन भुजबळ. हा, ज्याची जशी संस्कृती त्याची. आणि तो संस्कृतीला चांगली आहे का? तो संस्कृतीला चांगली आहे. लोकांच्या लेकराचं वाटोळं करतो, मराठ्याला आडवा पडतो, धनगराचंही वाटोळं करून टाकलं. तो सगळं तुलाच घेतलं. ओबीसीचं जेवढे महामंडळात होतं तेवढं तोच खाल्लं एकट्याने ओबीसीच्या नावाखाली. तो संस्कार चांगले आहेत काय? मला ना 29 ऑगस्ट पोत काही बोलायचंच नाही, कारण माझ्याजवळ बरंचसं असलेलं आहे. आता कोणाच्या निचारायला यात्रा आहेत, कोणाचं काय आहे ते थोडं मला एकदा 29ला मोकळा होऊन दे. लक्ष्मण हाके यांनी आता सरकारला इशारा दिलेला आहे की